जय शिवराय मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जात आहोत भीमादेवी मंदिराकडे. आपला प्रवास असणार आहे बाईकने. हे बघा आपली बाईक. तर आपल्यासोबत येत आहे माझा मित्र प्रेम. हाय गाईस. अप्रैलपासून 7, मंडणगडपासून 24 आणि मुंबईपासून 170 किलोमीटर हे मंदिर वसलेले आहे. आणि ही आपली सावित्री नदी आहे. चौकीपासून आपण सरळ आलोय. मित्रांनो, एकदा आंबेडचे बसस्थानक आहे. तिथे सर्व मुंबईवरून येणारे बसेस थांबतात. तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला राईट लागतो. राईटला घेता आपल्याला सरळ जायचं आहे. घाट रस्त्यामध्ये आपल्याला एक लेफ्ट मारायचं आहे. बघता लेफ्ट मारून आपण वरच्या रस्त्याला आलोय. इथे पोस्टर लावला आहे. आपल्याला इकडे जायचं आहे. हो, इथे ॲरो पण दिलेला आहे. गाडी बघा मंदिराच्या इथपर्यंत येते. हे आपलं मंदिर आहे. आणि इथे बघा त्यांनी आंब्याची झाडे खूप लावलेत. आंबा आहे, पेरू आहे, खूप झाडे लावलेत. हे आपलं मंदिर आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील फाळणी गावाजवळ घनदाट जंगलात वसलेले भीमादेवी पीठ हे एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. आपले बजरंगबली आहेत. बघूया कोण आहेत. ह्या साईडला आपले गणपती बाप्पा आहेत आणि खाली शिवपिंड आहे. मुंबई किंवा पुण्यावरून माणगावला पोहोचून फाळणी गावी जाण्यासाठी स्थानिक वाहतुकीचा वापर करता येतो. हे मंदिर अनेक शतकांपासून येथे आहे आणि स्थानिक लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हे प्राचीन मंदिर सह्याद्री पर्वतरांगेत असून निसर्गरम्य वातावरणात आहे. भीमादेवीला शक्तीचे प्रतीक मानून येथे पूजा केली जाते. तसेच हे स्थान गुप्त आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. ही घंटा आहे मोठी. हे आपली माता आहे. मित्रांनो, हे बघा इथे देवीचे रूप दिलेले आहे. चंद्रघंटा. कुष्मांडा. स्कंद माता. कात्यायनी. ते महागौरी. ती सिद्धिदात्री. ते शैलपुत्री. आणि ब्रह्मचारिणी. मित्रांनो, हे बघा आंब्याला आंबे आलेत. हे बघा दिसत आहेत का? बघा कैरे अजून छोटे आहेत. हे मंदिर कोकण भागातील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. तर आपलं दर्शन झालं आहे. तर आपण खाली एक मंदिर आहे त्या साईडला आपण बघूयात जाऊन. देवी जिथे प्रकट झाली होती ते मुख्य स्थान खाली आहे. तर आपण तिकडे चाललोय. बऱ्याच जणांना हे स्थान माहीत नाही. तर तुम्ही कधी आलात तर नक्की तिकडे या. हा परिसर डोंगराळ भागात आणि घनदाट जंगलात निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर वसलेले आहे. तर बघताय आता वरून खाली यायला जवळजवळ आपल्याला 5 मिनिटे लागली. हे मंदिर अनेक शतकांपासून येथे आहे आणि स्थानिक लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. बाजूला दिसणारं पाणी हे बारमाही असून पिण्यायोग्य आहे.
तर आपलं फायनली सर्व दर्शन झालं आहे. तर आपण माझ्या मित्राला विचारूया कसं फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो. तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता? तुला कसं वाटलं इकडे येऊन? खूपच मस्त, खूपच छान. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच ह्या ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच आलो अँड खूपच चांगलं वाटते. कारण मी मागच्या 3-4 वर्षापासून पुण्यामध्ये होतो आणि तिथला एक फास्ट लाईफ जे होता, एकदम गाड्यांचा आवाज हे ते कंटिन्युअसली एक आवाज ह्याच्यामध्ये खूपच आहे ना, एक लाईफ थोडासा टर्मोटाईज झाला होता. पण ह्या कोकणाच्या इकडं ट्रॅव्हलिंग करताना एकदम मनाला स्पेशली आज जे आम्ही ट्रॅव्हल केलो मी आणि निवृत्ती, ह्या भीमा देवी मंदिरामध्ये खूपच शांत वाटला. मनाला खूप आनंद वाटतंय. आय थिंक प्रत्येकाला महिन्यातनं एकदा असा ट्रेकिंग किंवा ट्रॅव्हलिंग असं केलंच पाहिजे, जिथून आपल्याला मनाला शांती आणि लाईफमध्ये थोडंसं पॉझिटिव्हिटी यायलाच पाहिजे. सो थँक्यू. माझ्या मित्राचा पण रिव्ह्यू पॉझिटिव्ह आला. चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.